आगरी महोत्सव बदलापूर 2024। दालमुंडी 200 रुपये, चिकन मसाला आहे तिकडे 200 रुपये, कोलंबी मसाला 300 रुपये आहे। आदिवासी हेअर ऑइल हे ओरिजिनल आहे का? यांची प्राइस किती आहे? आणि हे काय आहे पिवळ्या कलर मध्ये? नया बाल निकलने के लिए। आणि इथं द बर्गर जंक्शन सुद्धा आहे, मोठमोठे पाळणे सुद्धा लागलेले आहेत आगरी महोत्सव मध्ये। सो हे गाइस व्हाट्सअप, बाकी कसं काय मंडळी, सब ठीक आहे ना? आय होप सब ठीक होगा। तर दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आगरी महोत्सव खूपच जोरात सेलिब्रेट होतो बदलापूरमध्ये। बदलापूर कात्रप एरियामध्ये आगरी महोत्सव 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। 27, 28, 29 अशा 3 दिवस कार्यक्रम आहे। तर आज सुद्धा आरजे कॉन्सेप्ट आहे आणि उद्या मित्रांनो गौतमी पाटील आणि दिग्गज कलाकार सुद्धा आहेत। आणि परवा मित्रांनो बॉलिवूड स्टार म्हणजेच मोहित चव्हाण यांचा शो सुद्धा आहे। तर खूपच मजा येणार आहे उद्या आणि परवा, आजही मजा आहे। तर चला मित्रांनो, पहिल्याच दिवशी मी आलेलो आहे आणि पहिल्याच दिवशी जेवढा होईल तेवढा पूर्ण कव्हर करीन। आगरी महोत्सव कसा आहे तुम्हाला पूर्ण दाखवेन मी, आणि ब्लॉगला एंडपर्यंत नक्की बघा। आणि जो कोणी चॅनलवरती नवीन असाल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे कात्रप येथे। कात्रप कार्मेल शाळेची इथेच आहे ही कात्रप शाळा, इकडेच आहे आणि समोरच ग्रामीण रुग्णालय त्या समोरच आहे। चला आतमध्ये जाऊया। माझ्यासोबत सूरज आहे, सूरज आलेला आहे माझ्यासोबत, चिकू आहे आणि त्यानंतर रामन आहे। तर बघा खूपच मोठा आणि खूपच एक नंबर केलेला आहे आगरी महोत्सव यावेळेस। तर तुम्हाला मी पूर्ण टूर देतो आगरी महोत्सवाची। आणि 2 शेट आलेले आहेत, एक अमन आहे आपल्यासोबत आणि त्यानंतर चिकू आहे। आणि त्यानंतर हा मित्रांनो एंट्रन्स आहे आगरी महोत्सवाचा, तुम्ही बघू शकता आगरी महोत्सव बदलापूर 2024। तर एंट्रन्स गेट सुद्धा खूप सुंदर केलेला आहे। तर चला मित्रांनो जाऊया आपण आतमध्ये, इथे छोटासा कारंज आहे, तो चलो फिर चलते अंदर चलो। तर मित्रांनो हा एंट्रन्स आहे आगरी महोत्सव बदलापूर। मी तुम्हाला जसं बोललेलो सुप्रसिद्ध गायक मोहित चव्हाण सुद्धा येणार आहेत, त्यांचा शो 29 तारखेला आहे बॉलिवूड नाईट्स म्हणून। तर त्याच्यानंतर वरती आहे आरजे कॉन्सर्ट आहे आज, म्हणजे 27 तारखेला आरजे कॉन्सर्ट आहे। त्यानंतर मित्रांनो उद्या खूपच कलाकार आहेत आगरी कलाकार। चला मित्रांनो आज काय आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून। चला तुम्ही बघू शकता आतमध्ये दरवर्षीप्रमाणे समोरच देवांचे फोटो, त्यानंतर मंदिर आहे, ते सर्वात मोठा आकाशपाळणा लागलेला आहे। आणि त्यानंतर इथून स्टार्टिंग आहे। तर बघा तुम्ही स्टार्टिंग बघा कशी आहे, कोळी समाजाची प्रतिकृती इथं उभी केलेली आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर विठ्ठलांची मूर्ती आहे समोरच, तुम्ही बघू शकता। संतांचं या ठिकाणी सत्कार करणार आहोत। बाकीची काही यादी आहे ते आपल्या छोट्या छेद होणार आहे। आपल्या राष्ट्रीय संत हरिभक्तपरायण रामदास बाबा चौधरी त्यांना स्वागत करायचं आहे। तर मित्रांनो डेकोरेट बघा किती सुंदर केलेलं आहे, एक टेम्पल दाखवलेला खूपच मोठासा आणि आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे। तर खूपच सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्ती दिसते इथे। तर मित्रांनो इथं जुनी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, खूपच सुंदर असा हा मेन गेट आहे, हा आकाशपाळणा समोरचे आणि इथून आतमध्ये एंट्री जी अशी आहे आणि पूर्ण ओपन ग्राउंड आहे। सो पुढं कार्यक्रम या स्टेजवरती कार्यक्रम चालू आहे। चला तिकडे जाऊ, पहिले जत्रा पूर्ण कव्हर करूया चला। आदिवासी तेल आहे तिथे बघू शकता तुम्ही, आदिवासी हेअर ऑइल आदिवासी हेअर ऑइल हे ओरिजिनल आहे का? यांची प्राइस किती आहे? 1500 रुपये एका बॉटलीची प्राइस 1500 रुपये। तर तुम्हाला इथे भेटेल बघू शकता तुम्ही। आणि हे काय आहे पिवळ्या कलर मध्ये? नया बाल निकलने के लिए, मतलब नया बाल आने के लिए ये है क्या? अच्छा एकदम गंजा हो जाते हैं ना, टकल हो जाते हैं ना। अच्छा ऐसा होता है, तो आपको ये मिलेगा, देख सकते हो आप। तो ऐसा है, ये नॉर्मल जो अपना बाल गिर रहा है ना, इसमें भी मिक्स है। अच्छा इसके साथ इसका प्राइस कितना है व्हाइट का? येलो का 800 ये 800 वाला है। अच्छा और ये 1500 का आपको बॉटल मिलेगा, देख सकते हो आप। आदिवासी हेयर ऑइल दोनों लेना है तो डिस्काउंट हो जाएगा, दोनों लेना है तो डिस्काउंट भी मिल जाएगा। तो 2 दिन है अपने पास, तो 2 दिन आप यहाँ पे आ सकते हो। जितना ही बाल जल रहा है टूट रहा है, सिर्फ 1 दिन 2 दिन में रुकावट करेगा, ऐसे या गारंटी के साथ है, गॅरंटी के साथ है। मसाल्याचा स्टॉल सुद्धा लागलेला आहे मित्रांनो, इथे सुद्धा मसाल्यांचा स्टॉल लागलेला बघू शकतो मी। गावठी हळद, त्यानंतर मालवणी मसाला, संडे मालवणी मसाला, आगरी मसाला, काश्मीरी मिरची पावडर असे मसाले इथे लागलेले आहेत। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे बुक स्टॉल लागलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारचे बुक्स तुम्हाला या इथे सर्व प्रकारचे बुक्स तुम्हाला अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता मित्रांनो। लेडीज साठी मित्रांनो इथं सेल लागलेला आहे 200 रुपयाला, तुम्ही बघू शकता 200 रुपयाचा सेल लागलेला आहे। सदानंद चतुर्वे त्यांचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांचा
रेसिंग कार आहे खूपच सुंदर अशी, तुम्हाला गाडी सुद्धा भेटेल एकदम सुंदर अशी गाडी। संघटना बदलापूर यांच्या वतीने वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित आगरी तुम्हाला बॅग सुद्धा भेटतील बघायला। या ठिकाणी लेडीज बॅग आहे तिथे। आदरणीय काय प्राइस आहे लेडीज बॅगची? जगन्नाथजी पाटील लेडीज बॅगची प्राइस काय आहे? हा थोडक्यात मार्गदर्शन करा। 200 रुपये प्राइस आहे। लेडीज बॅग अवेलेबल आहेत। आम्हाला लावले त्यांनी ग्रीन वाले सर्व वारकरी बंधू आणि खात्रीने सांभाळून घ्यावं, कारण पाटील हे पाटीलच असतात, ते मात्र मध्ये मिक्स होत नसतात। तेव्हा आज उद्घाटनाचा पहिला दिवस असताना तुम्ही बघू शकता काय प्राइस आहे यांची? 2 दिवस अजून प्राइस किती? आपल्याला प्राइस किती? या प्राइस याची आणि येता येईल। बॅगला त्यांनी दिला एकदम मला चांगला आपल्या चालीरीती बोली भाषा परचेस करून घेतला 2000 पर्यंत याला खूप महत्व आहे आणि या चालीरीती बोली भाषा जिवंत ठेवण्यासाठी मशीन आहे बडा सर्व 3 लाख अवेलेबल भेटेल। आणि शिकलो म्हणून आपण इकडनं आलो, या साईडने आलो, राईट साईडने आलो, तर हे पूर्ण कव्हर केलं मी आता। तर त्याच्यानंतर मित्रांनो इकडे पूर्ण स्क्रीन आहे माझ्या आणि इकडे आगरी खानावळ आहे। आपण जाऊया आगरी खानावळ मध्ये काय काय गोष्टी आहेत खाण्याचे किती पदार्थ आहेत आगरी खानावळ मध्ये, तर ते आता व्हिजिट करतो आणि तुम्हाला दाखवतो। ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा। चला मित्रांनो जाऊया पुढे। चला मित्रांनो तुम्हाला असं मी पूर्ण व्हिजिट करतो, या साईडून जाऊ आपण आणि पूर्ण इथे येऊ आणि त्यानंतर मग आकाश पाळणे वगैरे जाऊ तिकडे, तेही बघू। काय कशी प्लेट आहे? 50 रुपये प्लेट। तर 50 रुपये प्लेट आहे। मोमोज सुद्धा भेटतील तुम्हाला इथे, तुम्ही बघू शकता इथे मोमोज आहे, त्यानंतर फ्राईड मोमोज सुद्धा आहे तिथे। ये क्या है दोस्त? मिक्स फ्रूट आइसक्रीम। मिक्स फ्रूट आइसक्रीम क्या? आणि बघा प्राइस कितना है? 15 रुपीज को आपको मिक्स फ्रूट आइसक्रीम मिलेगा, देख सकते हो आप। ये ऊपर जो घूम रहा है वो आइसक्रीम है क्या? लिक्विड वाला आइटम नहीं है, नेचुरल है। नेचुरल। तर मित्रांनो इथे बघू एका समोरच चर्चा वडापाव म्हणून आहे आणि इथं द बर्गर जंक्शन सुद्धा आहे समोरच, बघू शकता तुम्ही। 49 रुपीज प्राइस आहे फक्त, बघा। आणि त्यानंतर द इंजिनियर शेक यार्ड सुद्धा आहे आपल्याला, इंजिनियर शेक यार्ड। मित्रांनो इथे आगरी खानावळ आहे, तुम्ही बघू शकता। हे मला इथं आलो आणि वास एवढा भारी येतो असं वाटतं इथं जेव्हा बघू। आलमुंडी 200 रुपयाला आहे, त्यानंतर चिकन मसाला आहे तिकडे 200 रुपये, त्याच्यानंतर कोलंबी मसाला 300 रुपये आहे, चिंबोरी मसाला 350 रुपये आहे, त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही सुरमई मसाला 350 रुपये प्राइस आहे। तर अशा डिशेस आहेत, तर तुम्ही डिशेसचा आनंद घेऊ शकता इकडे येऊन। तर इकडे या साईडला सुका चिकन आहे, त्यानंतर पापलेट फ्राय आहे 350 रुपये, मटन मसाला आहे 250 रुपये। बघा या स्टॉलच्या बाजूला अजून एक स्टॉल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बागडा 100 रुपये, त्यानंतर बोंबील 100 रुपये आहे, त्यानंतर बोंबील फ्राय सुद्धा बोंबील फ्राय 80 रुपये। अशा प्लेट आहेत, पुढं पापलेट आहे, 5 प्लेट 300 रुपये आहे। अशा प्लेट्स लागलेले आहेत, दाल वजडी 150 रुपये आहे। इकडे अशा प्लेट्स लागलेले आहेत, त्यांना की या व्हिजिट करा एकदा तुम्ही। मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता फास्ट फूड आहेत, त्याच्यानंतर इकडे आगरी खानावळ पद्धतीने जेवण आहे, थाली आहेत, मटन चिकन थाली, पापलेट सुरमई थाली, त्याच्यानंतर इथे बर्गर। आणि मित्रांनो हे सगळं घेऊन तुम्हाला खाण्याची सोय सुद्धा केलेली आहे, या साईडला बघू शकता तुम्ही। ही साईड जी आहे इथे खाण्याची सोय केलेली आहे लोकांची, बघू शकता तुम्ही। टेबल आणि खुर्च्या इथे ऑलरेडी आहेत, तर सोय खूपच यावेळेस भारी केलेली आहे। इथून तुम्ही घेऊन इकडे बसून खाऊ शकता, फॅमिली सकट या तुम्ही आगरी महोत्सवमध्ये आणि खाण्याचा लाभ घ्या नक्कीच, एकदा व्हिजिट करा। पण पुढे जाऊया आणि पुढे बघू काय काय आहे ते। या साईडला दादूस आगरी स्वाद म्हणून आहे, तर बघूया काय काय आहे ते। आणि या थाल्या बघू शकता तुम्ही। पापलेट थाली 300, मटन थाली 400, प्रॉन्स 450। मित्रांनो इथे तुम्हाला तंदुरी आणि कबाब भेटेल वाटतं तुम्हाला। मित्रांनो इथे ग्रिल चिकन भेटेल, ग्रीन चिकन। मित्रांनो इथे कोरियन मोमोज आहेत, हे बघा
मित्रांनो इथं मी आलेलो आहे. इथे खानदेशी खाद्य संस्कृती म्हणून आहे. शेगाव कचोरी बघा कशी ही कचोरी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आणि नक्कीच संस्कृती जपण्याचं काम झालं. मग ते आईचा उत्सव असो, एकविराईचा जन्मोत्सव असो आणि मला वाटतं पूर्ण खानावळ माझी कंप्लीट करून झालेली आहे. तर मी पुढे जातो आणि पुढे मित्रांनो मेला लागलेला आहे तो कव्हर करतो पूर्ण. नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चला मग मित्रांनो तुम्हाला पुढे दाखवतो काय आहे ते. तर बाई लोकांनी दाबेलीचा स्वाद घेतलेला इथं आणि दाबेली खाऊन ते माझ्यासोबत पुढे कंटिन्यू करणार आहेत. इथे तुम्ही बसून खाऊ शकता. बघा इथं टेबल लागलेलं आहे आणि खुर्च्या सुद्धा आहे. तर नक्कीच बसून तुम्ही इथे खाऊ शकता आरामात एकदम. बघा बकासूर बघा बकासूर. चलो इथून जत्राचा सेक्शन चालू होतो बघू शकता तुम्ही आणि खूप मोठी जत्रा आहे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आज पहिलाच दिवस आहे म्हणून एवढी जास्त गर्दी नाही. सेकंड दिवशी म्हणजे उद्या आणि परवा खूप जास्त क्राऊड होईल. इथे तुम्हाला पाय ठेवायला सुद्धा जागा भेटणार नाही मित्रांनो, कारण का हा पहिला दिवस आहे म्हणून थोडी गर्दी कमी आहे. हळूहळू गर्दी वाढेल मित्रांनो. इथे लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे मोठमोठे पाळणे सुद्धा लागलेले आहेत आगरी महोत्सव मध्ये. आकाश पाळणा वैभव जाधव सुद्धा आलेले आहेत. तुम्ही जितकी जितकी ओरिजिनल गाणी ऐकली आहेत ना ट्रम्पेट वगैरे असलेली सो ही सगळी यांनी वाजवली. आमचे बॅकिंग वोकलिस्ट जनार्दन भात्रक आणि शर्मिष्ठा दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हृदयात वाचे सारे जग वाटे ठाकुरे असतो सदा हो असतो गाच स्वामी तर मित्रांनो आजचा पहिला दिवस होता आगरी महोत्सवचा आणि खूपच मजा आली. धमाल मस्ती खूपच झालेली आणि खूपच सुंदर असा आयोजन केलेलं आगरी महोत्सवचा. तर नक्कीच मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. उद्या सिंगर आहेत आगरी सिंगर आहेत सर्व आणि त्यानंतर मित्रांनो मोहित चव्हाण सुद्धा आहे परवाच्या दिवशी. आणि मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा मित्रांनो.